नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शिर्के. आपल्या नवीन चॅनलला सुरुवात करतोय. आज मी जातोय एक स्पेशल ठिकाणी जिथे आपण आजपासून पुढे नवीन सुरुवात करतोय. तर आता मी घरी आहे आणि घरून निघालोय. वाटेमध्ये 2 मित्रांना घ्यायचे सोबत आणि तिथून पुढे मग आम्ही जाणार आहोत आपली स्पेशल वस्तू घ्यायला रत्नागिरीला. मी आता पोचलोय इथे मित्रांच्या इथे. आता त्यांना घेतो आणि मग आपण पुढे निघूया आपल्या प्रवासाला. झोपला आता उठला. हा आपला एक मित्र आहे अक्षय. तो त्याला उठवायला आला होता. हा बघा उघडे. हा बघा, हा ह्याला उठवायला आलो तो. आता आपण जाणार आहे तिकडे. झोपलेला त्याला भावाने उठवलं, परत जाऊन झोपला. आता तयार व्हायला गेला आहे. बघूया किती वेळात येतो. एक फंटर आलेला आहे आपला आणि अजून एक यायचा आहे. हे अक्षय पाटील. हे इकडे बघ, इकडे बघ. हे अक्षय पाटील यांचं मालगुण येथे फिश ॲक्वेरियम आहे. जर कोणी विजिट करणार असेल तर नक्की विजिट करा. देवा वामन. आपण फंटर कदाचित येतोय आपल्यासोबत आता रत्नागिरीला. चल रे. हा देवा आहे देवा. हा आंब्याच्या गाड्यांवरती जाम फिरतो. वाळू व्यावसायिक आहे. मालगुणमध्ये कोणाला जर वाळू वगैरे हवी असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करायचा. कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो. तोंड दाखवलं चालेल, लपू नको तोंड. ते आपण आलो आता दुसऱ्या मित्राला घ्यायला. राहिलं कुठे त्याची पण बोलेलो आहे जी लाईनला फिरते. येतो आवाज दिलाय. आलेले आहेत वरद तोडणकर यांचं स्वागत करा. जुगाडू गेट बनवलेला आहे. चला जाऊया आपण आणायला आपली वस्तू. अक्षय पाटील जरा इकडे बघून हाय करा. लोकांना जरा समजू देत अक्षय पाटील पण आहेत. तर हा आहे आपल्या इकडचा सुंदरसा काजीरवाटी बीच. जर तुम्ही कधी ह्या साईडला गणपतीपुळे रत्नागिरी साईडला कधी विजिट केलात तर तुम्ही ह्या बीचवरती नक्की या. इथे स्कुबा डायव्हिंगसुद्धा होते आणि खरंच खूप सुंदरसा बीच आहे हा आपल्या इकडचा.
तर हे आहे आपल्या कोकणातलं सौंदर्य, जे की आपल्या कोकणकरांच्याच नशिबात लाभलेलं आहे. आणि हा आहे आरेवारेचा सुंदर असा बीच. हा बीच म्हणजे रत्नागिरीतील सर्वात सुंदर बीच असं म्हटलं जातं. आणि इथे ॲडव्हेंचर म्हणजे एक झिपवे लाईन स्पोर्ट्सचा एक भाग आहे, तो सुद्धा इथे केला जातो. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता जे बोललो तो गिफ्ट आहे, एक वस्तू घ्यायला जायची होती, ते आपण आता आलेलो आहे. आणि आपण आता रत्नागिरीच्या आयशरच्या वर्कशॉपमध्ये उभे आहोत. आणि ही ती आपली ही गाडी आहे, ती आपण आता घेणार आहोत. आणि तिच्याबद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे त्या गाडीबद्दल, की ते इथे आपल्या इथे आयशरचे सेल्स एक्झिक्युटिव्ह सुशांत कांबळे म्हणून आहेत. त्यांच्याशी आपण त्यांच्यासोबत आपण आता संवाद करणार आहोत थोडासा. तर नमस्कार मित्रांनो, ही आहे आयशर कंपनीची प्रो 2059 XP, जी की 14 फूटमध्ये आपण घेतलेली आहे. आणि तिच्याबद्दल आता थोडंसं आपण त्यांच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणजे सुशांत कांबळे यांच्याकडून जाणून घेऊया. सुशांत कांबळे. माझं नाव सुशांत कांबळे. मी आयशर SS म्हणजे DSC म्हणून काम करतो, सेल्स एक्झिक्युटिव्ह. तर आपलं आयशरचं सिंगल टायरमध्ये 2059 XP म्हणून मॉडेल येतं, 14 फूट HSD. त्याच्यामध्ये BS6मध्ये मॉडेल येतं. 14 फूटमध्ये गाडी अवेलेबल होते, 12 फूटमध्ये गाडी अवेलेबल होते आपल्याकडे. आणि ही गाडी आपण 4 टन 200पर्यंतचं पेलोड पासिंग घेऊ शकतो. गाडीचा GVW येतो 7490 GVW येतो. आणि याच्यामध्ये 250-300 आंबा पेटी किंवा मार्केट लोड अगदी 4 टन 4.5 टनापर्यंत गाडी आरामात व्यवस्थित बसतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये M बूस्टर वगैरे क्रूज कंट्रोल टेक्नॉलॉजी आहे. परत इको प्लस आणखी नॉर्मल मोड असे 3 फंक्शन आहेत गाडीमध्ये. त्याच्यामध्ये आपण ॲव्हरेजसाठी ते फंक्शन वापरतो, तर ॲव्हरेजही चांगला करतो गाडी. गाडीच्या डिझेलचे कॅपॅसिटी आपली आहे ती 100 लिटरची येते. AdBlue टँक आहे, 27 लिटरचा AdBlue टँक आहे. ओके, जरा केबिन बघूया आता गाडीची. ही गाडीची केबिन आहे. सीट आपल्याला ॲडजस्टेबल सीट आहे. ओके, सीट ॲडजस्टेबल करू शकतो. हे आपले 3 मोड आहे याच्यामध्ये. आपल्या जर एमटी गाडी असेल तर इको टाकायचं आहे. इको ऑप्शन वापरला तर आपण गाडी कितीही जरी पळवली तरी गाडी पळत नाही, तिच्या मोसमप्रमाणेच पळते, पण ॲव्हरेज तुम्हाला फुल देणार गाडी. आणि जर गाडीला लोड बाय लोड असेल तर इको प्लस टाकायचं, पण गाडी तिच्या मोसमप्रमाणेच पळणार आणि ॲव्हरेज तुम्हाला फुल देणार. आणि ओव्हरलोड असेल तर नॉर्मल मोडला पळवायची गाडी, तुम्ही कितीही पळवू शकता गाडी. तर आपल्याला जर इको प्लसमध्ये आपण जर गाडी टाकली तर आपल्याला तिचा ॲव्हरेज काय येतो, म्हणजे साधारण ही आपल्याला 7.5 प्लस ॲव्हरेज केला पाहिजे. ओके, आणि इको असेल तर तरी सुद्धा 8, 8.25, 8.5, 9 पर्यंत ॲव्हरेज गेला पाहिजे. ओके, आपली कंपनी कितीचा ॲव्हरेज देते तरी? ॲव्हरेज तुम्हाला 10चा देते. ओके, म्हणजे त्यापेक्षा जर आपण गाडी व्यवस्थित चालवली तर त्याच्यापेक्षा आपल्याला चांगला ॲव्हरेज पडू शकतो गाडीला. ओके, गाडीमध्ये कोणते डिस्प्लेला फंक्शन्स आहेत? डिस्प्लेला आहे ॲडब्ल्यूचा फंक्शन आहे, प्लस तुम्हाला डिझेलचा फंक्शन आहे. आणखीन तुमची एअर जे आपल्याला एअर भरतो आपण ते ऑटोमॅटिक आहे त्याच्यामध्ये. ते एअरचं फंक्शन आहे, किलोमीटरचं फंक्शन आहे आणि पॉवरचं फंक्शन आहे. ओके, धन्यवाद सर. ओके, थँक्यू. यस. तर गाडीची सर्व माहिती घेतल्यानंतर आपण गाडीच्या पूजेची सुरुवात केली.
गाडी रात्री आणायला खूप उशीर झाला आणि त्याच्यानंतर मग सगळी पूजा वगैरे आटपेपर्यंत भरपूर वाजले, त्याच्यामुळे व्हिडिओ घेता आली नाही. आणि सकाळी उठल्यानंतर मग काय आपला बच्चाचे पाय लावायचेच होते, सगळ्यांना व्हिडिओ करायची होती. त्याच्यामुळे मग आपण सकाळी संपूर्ण तयारी करून तो आधी पाय ठेवायला तयारच नव्हता. 2-3 व्हिडिओचे टेक घेतले आणि नंतर फायनली आपल्याला एक व्हिडिओ मिळाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलिंग विथ MH08.